हॅलो एव्हरीवन, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं की आपण सुला वाईन्समध्ये पोहोचलो आणि द सोर्समध्ये आम्ही आई आणि पप्पांसाठी एक स्वीट बुक केलं होतं. खूपच सुंदर, तुम्ही तिथलं पूर्ण व्ह्यूज पाहिले, सगळं खूपच छान होतं. पण दुसरी रूम आम्हाला द सोर्समध्ये नाही मिळाली. आमची दुसरी रूम बियॉन्ड बाय सुलामध्ये बुकड होती. बियॉन्ड बाय सुला हे सुलाचंच एक दुसरं प्रोजेक्ट आहे, दुसरी प्रॉपर्टी आहे जिथे आम्ही आता चाललो आहे. आपण पोचलो आहोत बियॉन्डमध्ये. आतमध्ये आता एंट्री करू, चेक इन करू आणि मग मी तुम्हाला रूम दाखवते. ॲक्च्युली मला व्हिडिओ थोडाच काढता आला रूमचा, पण आपण सगळं व्ह्यूज वगैरे सगळे कवर केलेत. बियॉन्डचे पूर्ण रूम्स, स्काय विला, वॉटर विला, खूपच सुंदर असे विलाज आहेत इथे. पहा, इथे आमची रूम आहे. अमेझिंग, म्हणजे समोर गार्डन होतं, सॉफ्ट म्युझिक चालू होतं, खूपच छान. म्हणजे आपल्या रूमच्या बाहेर असं आल्या आल्या असा व्ह्यू बघायला मिळणं म्हणजे खरंच अमेझिंग एक्सपिरियन्स होता हा. आम्ही बाहेर बसून थोडे व्ह्यूज बघत होतो बाहेर. थोडे व्हिडिओ शूट केले. सुंदर वातावरण, रिलॅक्स्ड माइंड, खूपच छान. सकाळी उठून मस्त पडदे उघडले की समोर गार्डन आणि माउंटेन व्ह्यूज, इतकं छान वाटत होतं. स्वप्न आहे की काय असं वाटत होतं. खूपच छान. बाहेर थोडा वेळ आम्ही सकाळी वॉक केला आणि नंतर मग फ्रेश वगैरे झालो आणि मग ब्रेकफास्टसाठी आलो.
कॉर्नफ्लेक्स, ब्रेड, बटर, hummus, salads, cheese, smoothies, flavored curd, fruits, juice, everything. पाव भाजी आणि इडली सुद्धा होती. अमेझिंग. आम्ही ब्रेकफास्ट केला आणि थोडं बियॉन्डचं साईट सीइंग करायला गेलो की काय काय आहे बियॉन्डमध्ये. पुढे आम्ही स्विमिंग पूलकडे गेलो. स्विमिंग पूल होतं, जकूझी होता. बघा, तुम्ही बघतच असाल, खूपच सुंदर वातावरण आहे इकडे. खूप छान त्यांनी मेंटेन केलं. प्रत्येक गोष्ट डिटेल्ड आहे अशी, मस्त अमेझिंग. इथे वेगवेगळे विलाज आहेत. वॉटर विला, स्काय विला, अर्थ विला असे. ते आम्ही सगळे एक्सप्लोर केले. इथून जे दिसतंय ते समोर आहे ते स्काय विला आहे. वॉटर विला, प्रत्येक विलाची वेगवेगळे खासियत आहे की त्यांनी व्ह्यू समोर छान दिला आहे. रूम्स भरपूर आहेत तिथे, जिम इन्क्लुडेड आहे, स्विमिंग पूल असं. बघा, आपण आता स्काय विलाकडे चाललो. समोर स्विमिंग पूल आहे, खूप सारे रूम्स आहेत तिथे, मस्त लक्झुरियस स्टे आहे. बियॉन्ड सुलाच्या पण बियॉन्ड आपण बाहेर आलेलो. तिथे पूर्ण शेती होती, म्हणजे आजूबाजूच्या लोकांची. तिथे पण आम्ही चक्कर मारली एक जस्ट. तुम्हाला यायला जायला रस्ता कुठून आहे तुमचा? पाऊल वाटे काय?
येस हो खूप छान नाही, मस्त वाटलं खूप छान. आज आमचं चेकआउट आहे. आता आम्ही चेकआउट करतोय आणि आम्ही द सोर्समध्ये जातोय. जिथे आई आणि पप्पा आहेत. आम्ही पोचलो आहे सुला द सोर्समध्ये. ते पण थोडंसं फिरलो. काल थोडंच राहिलेलं फिरायचं. आम्ही थोडे फोटोज वगैरे काढले इकडे. त्याच्यात लावलं हे बघा इथे ट्री हाऊसेस आहेत खूपच सुंदर. द सोर्स आणि बियॉन्डमध्ये खूप फरक आहे. म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यावरच समजेल ते. खूपच छान. आता मी पोचलो तिथे रूमवर. म्हणलं थोडंसं बाहेर बघून यावं काय काय आहे समोर. ते लेक होतं लोटस. खूपच छान. तिथे जराशे फोटोज काढले. खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स होता आमचा सुलामधला. म्हणजे अविस्मरणीय असं म्हणू शकतो. आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आणि तुम्ही सुद्धा नक्की सुलामध्ये या, नाशिकमध्ये, आणि तिथला आनंद घ्या. एक्सपिरियन्स करा, एक्सप्लोअर करा. खरंच तुम्ही यायलाच पाहिजे. बाय एव्हरीवन. थँक्यू सो मच. आमच्या ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. फक्त वॉल प्रिंट ना? हा, हा 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 ते ओके. अच्छा, पण ते आपण हा ते ठीक आहे. ते त्या आता पेस्टिंग झालंय.